नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आम्ही आलो आहे आज माझ्या मावशीकडं. आल्या आल्या लगेच आम्ही इकडे शेतात आलो आहे. हे बघा, आणि क्षितिज इकडे आवतावर बसलाय. आणि मावशीकडं आल्या आल्या आम्ही लगेच शेतात आलो आहे, कारण इथं भैया रानात पाळी घालत होता. म्हटलं चला आपण पण रानात जाऊ, कारण बरेच दिवस झाले असं काही एन्जॉय करायलाच भेटलं नाही. आणि क्षितिजला तर खूप मजा येते, तो पहिल्यांदाच असं बसलाय. क्षितू, कसं वाटतंय? छान वाटतंय का? हां हा बघा, इथं आवतावर बसलाय. तरी शेजारी चाललेले त्याला ट्रॅक्टर बघायचे. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, तो ट्रॅक्टर लवर आहे. क्षितू हाय. हां, मस्त एन्जॉय करतोय. मस्त एन्जॉय केलं, पण काय झालं तुम्हाला सांगतेच. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ माझा हा कंटिन्यू करा. आल्या आल्या माझे जोडवे पडले इकडे कुठेतरी, जोडवी, आणि ते शोधते मी, कारण मी असं बिना जोडव्याचं राहू शकत नाही. बघू आता सापडतील का नाही. जर जोडवे माझी नाही सापडली तर उद्याची उद्याच मला नवीन जोडवे करावे लागतील. आणि हा बघा, क्षितिज घरी यायलाच तयार नाही आहे, कारण एवढी मस्त माती इथे शेतातली, त्याला खूप मज्जा येते इकडे खेळायला. आणि मी माझी जोडवे शोधते. बघू आता भेटतील की नाही माहिती नाही, कारण आताच इथं रानामध्ये पाळी घातली, त्याच्यामुळे जर मातीमध्ये खाली गेले असतील तर हे सापडणार तर नाही आहे. चल क्षितिज. अरे माझे जोडवेच पडले, काय माहिती आवतो बसल्या पडले. ते शोधते रे. हा, दोन्ही पण पडले. काय माहिती किती हजाराचे होते, 1200 रुपयाचे असतील. चला घरी क्षितू. हे बघा, आल्या आल्याच दीदीची म्हणजे संस्कृतीची आणि क्षितीची चांगली फ्रेंडशिप झाली. बघा संस्कृती, ए बाळा चल. याला इकडे मातीत खेळायची आणि हा घरी यायला बिलकुल तयार नाही आहे. बघू आता, माझी जोडवी तर काही सापडली नाही आहेत अजून. इकडेच कुठेतरी पडले असतील असं मला वाटते. हा बघा कसा मातीत लोळतोय. चल संस्कृती आण त्याला. जोडी तर नाही सापडली, चप्पल तरी ते खाली सोडलेली. थोडंसं पाऊस झाला इकडे पण, आणि चिखल आहे, त्याच्यामुळे चप्पल खाली सोडली. तर बघू जोडे भेटतील की नाही. आमचा पिंजऱ्यातला वाघ आता पिंजऱ्यातून बाहेर आलाय. नुसती माती खेळायची, यांना मातीशिवाय दुसरं काही येतच नाही. भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नेऊन जरी सोडला तरी हा काय माती खेळायचं बंद करणार नाही. आणि इथं तर काय सगळीकडं नुसती मातीच माती, आणि त्यातल्या त्यात ओली माती आहे, त्याला तर खूप मज्जा येते. क्षितू, ए बाळ इकडं बघ ना. हाय. हा, तर इकडं बघा पाठीमागं ट्रॅक्टर चाललाय आणि हा इकडं डान्स करतोय. कर डान्स. कसं करायचं डान्स? कर की. चल ट्रॅक्टरमध्ये बसवते. चल चल मग दिलं मला उठ. चला. इकडे क्षितिजच्या आवतावर बसून झाल्यावर म्हटलं चला आपण पण थोडंसं आवतावर बसूया. म्हटलं ते भैयाला म्हटलं दे, मीच घेतली आऊत. मग हे बघा ना, आता ते बैलांना सवय नाही आहे, कारण त्यांच्यासाठी मी नवीनच होती आणि मग ते काही चालायलाच तयार नव्हते. पण तो म्हटलं थोडंसं मारताना ते चालतील. मला तर खूप मज्जा येत होती, आणि असं कितीतरी वर्षानंतर मी आवतावर बसलेली,
तर तुम्ही बघू शकता की शेतात आल्यावर किती मजा असते. खरंच गावाकडचं वातावरण खूप छान आहे. मला तर खूप मजा येत होती आणि ते बैल पण नंतर चालायला लागले. म्हटलं चला चालतायत ना बाबा, ठीक आहे. मग त्याला म्हटलं घे माझं थोडंसं शूट घे, कारण मला असं आवतावर बसून रानामध्ये पाळी घालायची होती आणि ही माझी इच्छा अखेर पूर्ण झाली. म्हणजे कारण खूप दिवसापासून माझी ही इच्छा होती आणि फायनली ती पूर्ण केली. आणि यासाठीच आम्ही आवर्जून गावाकडे आलो, कारण आता सध्या शेतीमध्ये ही सारी कामं सुरू आहेत. नंतर म्हटलं चला आपण आहे ना लहानपणी कोप बनवायचो ओल्या मातीमध्ये, तशी कोप बनवून घेऊया. तर सगळ्यात सुरुवातीला असं मातीमध्ये पाय ठेवला आणि पायावरती माती घेतली. ती मस्त अशी चोपून घेतली दोन्ही हातांनी, कारण माती थोडीशी ओली होती पाऊस झाल्यामुळे. आणि मग कोप पण त्याची तशी छान बनते. आणि लहानपणी आम्ही असं नेहमी कोपी बनवायचो. शेतात गेलं की आम्हाला लहानपणी तेवढंच काम असायचं आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी इकडे येऊन ताज्या झाल्या. म्हटलं चला मस्त वाटलं म्हणून आपण कोप बनवली तर, म्हणून मी तर कोप बनवत होती. तर बघा आता कशी कोप बनली आहे, तुम्हाला दाखवतेच पुढे, तुम्ही बघा. आणि कशी कोप तुम्ही कुणी बनवली आहे शेतामध्ये ते मला नक्की कमेंट करून सांगा, नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघू शकता आता मी यातून पाय बाहेर काढते. कोप माझी व्यवस्थित बनली आहे. तर हे बघा, हे अशी कोप बनवली. तुम्हाला कशी वाटली ते सांगा. हा बघा, येत नाही आहे करण्याला माती खेळायची आणि जबरदस्तीने हा घरी चालवला आहे. आता घरी पण हा गेलं की ट्रॅक्टरमध्येच बसणार आहे, कारण इकडे प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर आहे आणि हा काही ट्रॅक्टरमधून उतरत नसतो. हा बघा पाटील आमचा पळतच निघाला ट्रॅक्टरमध्ये बसायला. संस्कृती जा पटकन, पडायचं कशात पाय अडकून. ह्या पोराला एवढं प्रचंड ट्रॅक्टरचं वेड लागलं आहे. तर बघा आता इथं गेल्या गेल्या हा लगेच ट्रॅक्टरमध्ये बसेल. हां बघा चढला लगेच ट्रॅक्टरमध्ये. सोड सोड बसू देत त्याला 2 मिनिट. हां बघा बसलाच लगेच ट्रॅक्टरमध्ये. मग आता सीट समोर आहे, त्याला काय कळते. सीट राहिला समोर आणि हा बसला पाठीमागे. नको नको लागन त्याला.